ज्याला भारतातलं स्वित्झर्लंड म्हटलं जातं ते ठिकाण म्हणजे काश्मीर. काश्मीर खोऱ्यात वसलेलं पहलगाम. गेल्या वर्षी आजच्या दिवशी निष्पाप पर्यटकांवर बेछूट गोळीबार झाला आणि हा परिसर निष्पापांच्या किंकाळ्यांनी क्षणार्धात स्तब्ध झाला. पर्यटकांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला आणि या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा जीव गेला. यात महाराष्ट्रातल्या 6 जणांचा देखील समावेश होता. आज या कटू आठवणी आठवल्या तरी मन सुन्न होतं. आज वर्षभरानंतर पहलगाम कसं दिसतं, त्या ठिकाणी पर्यटक येतात का, या हल्ल्यानं पहलगामनं काय गमावलं, या सगळ्यांचा आढावा घेतलाय थेट पहलगाममधून लोकशाहीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी. पाहूयात. पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि या 1 वर्षामध्ये नेमकं पहलगाम कसं आहे, पहलगाममध्ये काय बदल झालेत, इकडचं अर्थचक्र पुन्हा एकदा नव्याने सुरू झालंय का, हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. मात्र आता जर आपण पाहिलं तर पहलगाममध्ये या सर्व निसर्गाची जे सौंदर्य आहे ते अनुभवण्यासाठी शेकडो पर्यटक जे आहेत ते आता पुन्हा एकदा पहलगाम या सगळ्या परिसरामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. जरी पर्यटक या सगळ्या परिसरामध्ये परतायला लागले असले तरी त्यांची संख्या जी आधी असायला पाहिजे होती तेवढी सध्या तरी जाणवत नाही. अनेक व्यापारी असतील, इकडचे स्थानिक असतील, यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा केली त्यावेळेस असंच कळतं की अजूनही 50% पर्यटक जे आहेत ते परतलेले आहेत. अजूनही जो पर्यटकांची संख्या असायला पाहिजे होती ती नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या अर्थचक्रावरती जे आहे ते कुठे ना कुठे परिणाम होत आहेत. सर्व इकडचे जे अर्थगणित आहे ते पर्यटनावर अवलंबून असल्याकारणाने पर्यटक लवकरात लवकर आपल्या परिसरात आला पाहिजे, जेणेकरून आपली सगळं अर्थचक्र जे आहे ते व्यवस्थित होईल. इथे कुठलीही सुरक्षेची भीती नाही आहे. इथे येणारा पर्यटक हा आमचाच आहे आणि इथे येणाऱ्या पर्यटकाला सुरक्षा देणे ही आमची सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे, असं या इकडचे सगळे स्थानिक व्यापारी म्हणतात. इकडची सुरक्षा व्यवस्था पाहिली तर या सुरक्षा व्यवस्थेनंतर कुठे ना कुठे पर्यटकांच्या मनामध्ये विश्वास तयार होतोय की नाही, पहलगाम हे आता पहिल्यासारखं सुरक्षित आहे. मात्र त्यासाठी पर्यटकांनी इकडे यावं लागेल. पर्यटकांना इकडे येऊन या सगळ्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यावा लागेल आणि ती भीती जी आहे ती घालवण्यासाठी केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांना देखील तेवढीच मेहनत करावी लागणार आहे. पर्यटकांच्या मनामध्ये विश्वास उभा करायला त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र आता हा पूर्ण 1 वर्ष जर आपण पाहिला, या 1 वर्षामध्ये खूप मोठा जो फरक आहे अर्थचक्रावरती तो पडलेला आहे. पहलगामच्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून या 26 पर्यटकांना गोळ्या घातल्या. त्या सर्व पर्यटकांची जर आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी एक स्मारक आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. हा जो सगळा परिसर आहे तो लेदर रिव्हर म्हणून ओळखला जातो आणि या लेदर रिव्हरच्या परिसरामध्ये हे स्मारक जे आहे ते केंद्र सरकार आणि राज्य सरकार, इकडचे जे राज्य सरकार आहे त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेले. या सर्व पर्यटकांना कुठे ना कुठे इकडे जर इतर पर्यटक येतात ते देखील वंदन करून जातात, कारण एक या भ्याड हल्ल्यामध्ये त्यांना धर्म विचारून मारण्यामागे जो ते दहशतवाद्यांचे मनसुबे होते, कुठे ना कुठे देशामध्ये दुही निर्माण करण्याचे त्यांचे मनसुबे होते. मात्र ते पर्यटक उधळून लावतील अशी आशा जी आहे ती अजूनही सर्व इकडच्या व्यावसायिक असतील किंवा इकडच्या स्थानिकांना आहे. कारण 1 वर्ष झालेलं आहे. 1 वर्ष लोटल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यटक जे आहेत ते पुन्हा एकदा काश्मीर असेल, पहलगाम असतील इथे यायला सुरुवात झालेली आहे. मात्र त्यांचं प्रमाण जे आहे ते आजही तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. ते प्रमाण वाढलं पाहिजे. ते प्रमाण जेवढं लवकरात लवकर वाढेल, जेवढ्या लवकरात लवकर जास्त होईल, त्यामध्ये हे सगळं इकडचं पर्यटन आहे जे ते पुन्हा एकदा सुस्थितीत येईल, चांगल्या स्थितीत येईल आणि पहलगामचं आणि काश्मीरचं अर्थचक्र जे आहे ते पुन्हा एकदा सुरू होईल, अशा प्रकारची आशा इकडच्या स्थानिकांना आहे. काश्मीर आणि पहलगाममधील एक दुकानात आहोत जिथं आपण पाहू शकतो वेगवेगळे काश्मीरी कपडे जे आहेत ते तुम्हाला मिळतात. खास करून काश्मीरी शॉल्स असतील ना, यांना मोठी मागणी जी आहे ती जगभरातल्या मार्केटमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर आपण पाहू शकतो काश्मीरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या शॉल्स आहेत. हालात जब से हुआ है वो मतलब जब से वो जो दुर्घटना हुआ था उस टाइम 22 अप्रैल को पिछले साल, तो उस टाइम से जो बाहर के पर्यटन विजिटर्स आते हैं यहाँ, उनको थोड़ा सा हुआ है, डर का माहौल हुआ है और उस वजह से टूरिस्ट बहुत कम आए. जब टूरिस्ट कम आते हैं यहाँ पे तो जो कश्मीर है वो तो डिपेंडेंट है टूरिस्ट पे, क्योंकि यहाँ पे टूरिज्म पे ही सब कुछ है. एग्रीकल्चर लैंड, जो फैक्ट्रीज़ है वो भी नहीं है. मतलब जो ये जो पहलगाम है ये यहाँ पे 4 महीने बर्फ़ ही बर्फ़ ज़्यादा रहता है, क्योंकि हमारा एग्रीकल्चर लैंड भी कुछ नहीं है. हमारे पास जो भी है मतलब हमारे पास नेचुरल जो ब्यूटी है
वहाँ से ही कस्टमर आते हैं, हमारा भी रोज़गार बनता है सर। अभी अगर हम देखें तो ज़्यादातर कश्मीरी शॉल हो या फिर जो हाथ से बनाए गए कपड़े कश्मीर के, वो उसको ज़्यादा मांग होती है। फिलहाल क्या परिस्थिति है, कश्मीरी शॉल हो या जो हाथ माग से बनाए जाते हैं कपड़े, उनकी मांगों पर कितना असर पड़ा है? वो भी देखो सर, ये जो शॉल जब कस्टमर परचेज़ करता है पश्मीना शॉल, उसमें 5 कारीगर बच जाते हैं। जो कारीगर पेंट करते हैं, जो बनाते हैं, जो कपड़ा वीविंग करते हैं, उन पे भी इफ़ेक्ट हुआ है। हमारे शॉप्स जो है, हमारे पास जो ये है, हम पे भी इफ़ेक्ट हुआ है। ये जो है सब कुछ हुआ है, ये सब पे इफ़ेक्ट हुआ। जो भी पहलगाम, जो मेन जो पहलगाम है, क्योंकि यहाँ पे मैंने बोला है विंटर्स रहते हैं, 4 महीने हमारा यहाँ बंद ही रहता है, क्योंकि यहाँ पे बर्फ़ रहता है, बहुत -डिग्री टेम्परेचर रहता है। एग्रीकल्चर लैंड जो उस पर होता है, वो भी फैक्ट्रीज़ भी नहीं है, इसलिए यहाँ बहुत फ़र्क पड़ा है उसमें। बहुत सुरक्षा, बहुत कड़ी सुरक्षा है, अच्छी सुविधा है, गवर्नमेंट का अच्छी सुविधा है, लेकिन जो थोड़ा सा मेहमानों का जो डर रहता है, वो थोड़ा सा रहता है। अभी गया नहीं है, लेकिन हम भी कोशिश करते हैं। कस्टमर जब यहाँ आते हैं, जो वो यहाँ का नेचर देखते हैं, एनवायरनमेंट देखते हैं, कश्मीरी लोगों को देखते हैं, उनको भी फील अच्छा लगता है। फिर वो भी मैसेज करते हैं। मतलब अभी जब टूरिस्ट कम आता है, फिर मैसेज नहीं हो पा रहा है, मतलब कम टूरिस्ट आ रहा है। जब टूरिस्ट आएंगे, बढ़ते जाएगा, तो जब वो माहौल देखेंगे, यहाँ के कश्मीरी लोग कैसे हैं, वही तो सब कुछ करते हैं। मतलब कैसा है खाना, कैसा है लोग, कैसे है वादियाँ कैसी है, जब वो चीज़ देखेंगे तो फिर आहिस्ता आहिस्ता ठीक हो जाएगा सर। आपने पूरे देखा होगा मार्केट, कैसे लोग बैठे हैं, मतलब कैसा सुनसान है, डिप्रेशंस है, माइंड थोड़ा सा बंद है। इंसान मतलब सोचता है कि क्या करेंगे। अब हमने ये चीज़ें बनाई है, सामान बनाया है, हैंडमेड का आइटम है, तो इसमें मेहनत भी लगा है। तो अब हमारा यही गवर्नमेंट से भी और सबसे, बाकी जो हिंदुस्तान के पूरे लोग हैं, उनसे हम गुजारिश करते हैं, आप कश्मीर आइए, हम आपको स्वागत करेंगे, दिल से, मन से स्वागत करेंगे। पहलगाम हे धर्तीवरचं स्वर्ग म्हटलं जातं, कारण देशभरातून पर्यटक जे आहेत ते इथे फिरायला येत असतात। इकडच्या जे निसर्ग सौंदर्य आहे त्याचा अनुभव घेत असतात आणि देशभरातून जे पर्यटक इथे येतात त्यामध्ये सगळ्यात जास्त जो टक्का आहे तो महाराष्ट्रातील येणाऱ्या पर्यटकांचा। आताही देखील अशाच प्रकारची एक फॅमिली आहे जे पुण्यावरून आलेले आहेत आणि पहलगाम आणि सगळं काश्मीर फिरतायत। त्यांच्याशी आपण जाणून घेऊया त्यांचा अनुभव काय आहे। किती दिवस झाले तुम्ही फिरताय या सगळ्या परिसरात? आम्ही कालपासूनच आलोय, आम्ही पुण्यावरून आलोय, पण आम्हाला असं काही आता इथे भीती वगैरे जाणवत नाही, सुरक्षित वाटते, खूप छान वाटते। आम्ही म्हणजे अगदी बिंदासपणे इथे फिरतोय, वावरतोय, त्यामुळे आम्हाला नक्कीच, आम्ही बाकीच्यांना असं सांगू शकतो तुम्ही नक्की या इथे। आता जी गेल्या वर्षी जो दहशत हल्ला झाला होता त्याचा आपण निषेध करतोच निश्चितच सगळे, पण आता तसं काही नाहीये। सरकारने खूप चांगलं इथे नियोजन केलं, सगळं फुल प्रोटेक्शन होतं पोलीस, त्यामुळे एकदम आम्हाला सुरक्षित वाटलं, मजा येते फिरायला? खूप छान वाटलं। गेल्या वर्षी हल्ला झाला, भ्याड हल्ला झाला, त्याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो, परंतु सरकारने त्याच्यावर भरपूर उपाययोजना केलेल्या आहेत आणि आता आम्हाला एकदम सुरक्षित वाटते। तर मी भारतातल्या सर्व पर्यटकांना, महाराष्ट्रातल्या विशेषतः नक्की सांगेल की तुम्ही नक्की या। हे जम्मू काश्मीर पण आपलंच आहे आणि हा देश पण आपलाच आहे। तुम्ही इथल्या पर्यटकांवरच हे चालतंय, तर आपण येऊन त्यांना मदत करू शकतो। आपण दहशतवादी हल्ला असा होऊ नये यासाठी सरकारने जी पाहिजे ती योजना घेतलेली आहे। त्यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या सर्व पर्यटकांना मी विनंती करेन की ते येऊन आपण नक्कीच सर्व इथला आनंद घ्यावा। तू काय सांगशील, कारण तू इथे आहे, अगदी तरुण दिसतोस, या सगळ्या मध्ये तू जर बघितलंस तर तुला नेमकं काय आवडलं काश्मीर किंवा पहलगाममध्ये? काश्मीरमध्ये आपण जसं म्हणतो, आता इथं आता आहेत तसं मुसलमानांची जास्त आहे, पण आता आम्ही पण, आमचा पण ड्रायव्हर आहेत, पण त्यांना पण आम्ही विचारून बघितलं तर असं काय नाही त्यांच्या मनामध्ये पण। आता दहशतवाद्यांनी काय केलं, जो काय अटॅक झाला त्या अटॅकवरतून एवढं झालं की ह्यांचं पण बिझनेस कमी झाले। आता ह्यांना पण तेच पाहिजे, ह्यांचा रोजगार त्याच्यावर चालतोय। आता एवढं सेफ आहे इथं, एवढं इंडियन आर्मी एवढं सपोर्ट करते सगळीकडं, जिथं जाल तिथं सगळीकडे सेफ तुम्ही फील कराल, म्हणून इथं यायच्या आधी काय घाबरायचं काय नाही, आरामात आपलंच जागा आहे, मस्त फिरा। सर्व्हिस वगैरे मिळते, एकदम व्यवस्थित आहे। जरी ते कोण लोक आहे ते विचारत नाहीचे, पण ते अगदी आपल्या घरातल्या सारखे असले आहेत असेच मदत करता येते सगळे। म्हणजे हॉटेलमध्ये गेलो, आता घोडा सवारी वगैरे केली, ते अगदी व्यवस्थित त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। काश्मीर असेल, पहलगाम असेल, यांचं सर्व जे अर्थकारण आहे ते हॉटेल व्यवसायावरती आधारित आहे। पर्यटक येतात, हॉटेलमध्ये राहतात आणि त्यातून अर्थचक्र जे आहे ते या सर्व परिसराचं फिरत असतं। मात्र गेल्या वर्षाच्या झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर ते अर्थचक्र कुठंतरी कोलमडलेलं आहे
आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक जावद सर आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया या 1 वर्षात काय नेमकी परिस्थित्या झालेली आहेत, पर्यटन किती मोठ्या प्रमाणात यायला हवं होतं जे आलेलं नाही आहे, त्यांच्याशी जाणून घेऊया. लॉट ऑफ होटल्स इसमें बंद हो गए, काफ़ी जो जॉब्स थी वो कट ऑफ हो गई एंड फ्यू होटल जो भी चल रहे हैं उनका भी ब्रेक इवन मुश्किल से हो रहा है एंड थोड़ा बहुत अब बढ़ने लगा बट इट्स नॉट गुड, सब्सटेंशियल है नहीं बिकॉज जो भी इन्वेंट्री है वो अराउंड 30-40% चल रहा है एंड पहलगाम इज़ द बिगेस्ट सफरर इन दैट. अब सिचुएशन चेंज हुआ है, उन्हें सैनिटाइज किया सारी जगह, छोटी सी जगह है, दे कैन ईजिली सैनिटाइज इट एंड वो बोल भी रहे हैं अब ठीक है. तो सरकार को मुझे लगता है इसमें बोलना चाहिए था कि अब कश्मीर ठीक है, पहलगाम ठीक है, यू कैन विजिट एंड एक वर्ड फ्रॉम आवर लीडर्स whether from center or from the state can really help us in that. और लोगों को जब आश्वासन मिलेगा कि हाँ कश्मीर सेफ है, they will come. It is their country, it's their place, they can visit, they do visit. और कश्मीर गुजरात और महाराष्ट्र का मोस्ट लविंग प्लेस जो है वो कश्मीर है एंड वो फॉरेन से भी कश्मीर को आना आते हैं, तो दे प्रेफर कश्मीर रादर देन फॉरेन. People are very loving here, very caring here. आप आइए यहाँ पे, we are here to welcome you, to make you comfortable, to make you enjoy and spend the summer vacations in Kashmir. काश्मीर आणि त्यातल्या त्यात पहलगाम हे धर्तीवरचं स्वर्ग म्हटलं जातं आणि ते स्वर्ग अनुभवायला देशभरातून हजारो लाखो पर्यटक जे आहेत ते पहलगाममध्ये येत असतात. मात्र गेल्या वर्षी जो दहशतवाद्यांचा हल्ला झाला होता यानंतर जे पर्यटक आहेत ते या इथे येण्यापर्यंत कुठेतरी कुचमत होते, एक मनामध्ये त्यांच्या भीती होती. मात्र 1 वर्षानंतर ही सगळी कशी परिस्थिती आहे, पर्यटक ज्यावेळेस पहलगाममध्ये येत आहेत तेव्हा त्यांना काय वाटतं हे आता आपण जाणून घेऊया. बिल्कुल डर नहीं लगा और हमें यही एक्सपेक्टेशन थी कि यहाँ की सिक्योरिटी बहुत टाइट होगी, ऐसा कुछ लगा नहीं मुझे. जहाँ कहीं भी गए सारा, और एक जगह से हर दूसरी जगह मुझे अच्छी लगी. सोनमर्ग गए, लगा ये सबसे अच्छी जगह है, बट गुलमर्ग गए वो उससे भी ज़्यादा अच्छी लगी. दूध पथरी गए वो गुलमर्ग से ज़्यादा अच्छी लगी. तो जो एक्सपेक्टेशन थी उससे ज़्यादा हमें यहाँ देखने को मिला. कुछ चीज़ें मिस हो गई, जैसे बैसरन वो मिस हो गया, और दूध पथरी में जो नहर है रिवर वो नहीं देख पाए, उसका वो रहेगा. नेक्स्ट टाइम आई होप कि ओपन हो जाएगा. हम किसी भी तरीके से डरने वाले नहीं हैं, झुकने वाले नहीं हैं, और उनके लिए हमारा पूरी तरीके से ये मुंह तोड़ जवाब है कि देखो आज हम फुल सिक्योरिटी के साथ यहाँ पर खड़े हैं और हम मीडिया से बात कर रहे हैं और हम ये लोगों को बता देना चाहते हैं कि आप लोग आइए. वो चाहते हैं कि पर्यटक यहाँ पर आएँ और घूमने वाले यहाँ पर आएँ ताकि वो उनकी सेवा कर सकें और उनके लिए भी एक रोज़गार का मौका बन सके. और वो बहुत ही नेक लोग हैं, अच्छे लोग हैं और बहुत ही वेलकमिंग लोग हैं. तो प्लीज़ आप लोग आएँ यहाँ पर और देखें, यहाँ की हॉस्पिटलिटी देखें और कश्मीरियों का दिल देखें. बहुत अच्छे लोग हैं भाई वो, और बहुत ही खिदमतगुजार लोग हैं वो लोग. आपण जाणून घ्या, आदिलचे वडील आपल्यासोबत आहेत. सर, सबसे पहले तो ये 1 साल कैसा बीता, इस बारे में हम जानना चाहेंगे, क्योंकि आदिल ने जो कुर्बानी दी है, जो शहादत दी है, वो सबसे ऊंची थी. ये साल तो बहुत ही हमारे पर बहुत ही खतरनाक गुजरा कि हमारे बेटे की जान चली गई. लेकिन दूसरी बात ये है कि फ़ख्र भी है कि हमारे बेटे ने 26 लोगों की जानें बचाते बचाते अपनी जान दे दी और बहुत सारे हज़ारों लोग वहाँ पे थे जिनको उसने बचाया. तो इससे तो फ़ख्र होता है कि हमारे बेटे ने अच्छा काम किया है और अपने मुल्क, अपने इंडिया के लिए अपनी जान दी है, अपने लोगों के लिए अपनी जान दी है, मेहमानों के लिए. तो इससे तो हमें फ़ख्र हो रहा है. पूरा घर का सामान, मैटिंग, सब कुछ डाल के किचन का सामान और जो भी चीज़ यहाँ पे ज़रूरत थी वो सब उन्होंने सुई से लेकर धागे तक पूरा रखा है इसमें. तो और उस वक़्त भी जब 22 को घटना हुई 2025 में, उस वक़्त भी ये हमारे साथ ये शाना बशाना खड़े थे और आज जब साल पूरा होने को तैयार है तो आज भी ये लोग हमारे साथ शाना बशाना खड़े हैं. लेकिन एकनाथ जी शिंदे जो हैं उन्होंने हमें ये भी कहा है कि हम आपकी फैमिली हैं और आप हमारी फैमिली हो. इससे हमें बहुत खुशी हो रही है और हम गवर्नमेंट के भी शुक्रगुजार हैं जिन्होंने हमें जॉब भी दी है और हमारी मदद भी की है. और एकनाथ जी शिंदे का भी हम शुक्रगुजार हैं जिन्होंने हमें मदद भी की है और हमारे साथ साथ शाना बिशाना खड़े. आपल्यासोबत आदिलचा भाऊ आहे, त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आदिलजी, 1 साल
दर्दनाक रहा। मतलब आप तो इस घटने से जुड़े रहे, लेकिन पूरे देश की जनता के लिए दिल में आज भी वो डर बैठा हुआ था कि किस तरह से उस दहशतवादियों ने पर्यटकों को, उन जो टूरिस्ट है उनको मारा। ये पूरा 1 साल कैसा रहा, मुझे पहले आप ये बताइए। बहुत ही मतलब मैं कहूँगा बहुत ही बुरा रहा है ये। मतलब मैं आपको एक बात बोलूँ, यहाँ पे जो है 90% लोग जो है इसी पे डिपेंड करते हैं। उसमें पोनी वाला है, गाड़ी वाले हैं, या ड्राई फ्रूट वगैरह शॉल वाले, वो बाकी जो है 90% यहाँ पे पॉपुलेशन जो है वो इसी पे डिपेंड करती है, टूरिज़्म पे। तो उनका मतलब ये एक तरफ से उनका रोज़गार जो है छिन गया, तो उनको मतलब बहुत सारी दिक्कतों का मतलब फेस करना पड़ा, बहुत सारी प्रॉब्लम जो है उनको फेस करनी पड़ी। ये बहुत ही मतलब बुरा जो है हमारे लिए ये साल गया। जी, आज उसी घर का इनाग्रेशन है। मैं तहे दिल से जो है उनका शुक्रिया अदा करूंगा, क्योंकि उन्होंने जब वो घटना घटी थी उन्होंने पूरी अपनी टीम भेजी थी हमारे यहाँ पे, और उन्होंने खुद भी हमारे साथ बात की वो टाइम में, और उन्होंने हमें 5 लाख जो है कैश दिए थे, और एक घर जो है उन्होंने उस टाइम हमारे साथ बात करके अनाउंस किया था, बोला था कि हम आपको एक घर बना के देंगे। तो आज उसी घर की इनाग्रेशन है। मतलब जब उन्होंने वो टाइम में घर अनाउंस किया तो बहुत सारे ऐसे लोगों ने मुझे बोला भी था कि नहीं, इन्होंने बोल दिया तो वो कहाँ बनाएंगे, लेकिन हमें उन पे यकीन था, उन पे भरोसा था। तो हम यकीनन मतलब लोगों को मैंने उस टाइम यकीनन बोला कि नहीं, वो उन्होंने अगर अनाउंस किया है, उन्होंने अगर बोला है तो वो बना के ज़रूर देंगे। तो आज आप खुद भी देख सकते हैं उन्होंने पूरा कंप्लीट करके दिया है। आता आपण पहलगाममध्ये आहोत आणि पहलगाममध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल, वेगवेगळ्या व्हॅलीजमध्ये जायचं असेल, तिथे त्या व्हॅलीज फिरून त्याची सुंदरता अनुभवायची असेल तर तुम्हाला घोडा खरेदी करावा लागतो, आणि घोडा हा खरेदी केल्यानंतर त्यावर ह्या सगळ्या व्हॅलीज तुम्हाला पाहता येतात। मात्र हे घोडे भाड्याने देणारे जे व्यावसायिक आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया की आता नेमका त्यांचा व्यवसाय कसा चाल रहा है। 1 साल बीत चुका है लगभग, लेकिन अगर आज भी हम देखें तो उसके जो कहीं ना कहीं निशान आज भी हमें देखने मिल रहे हैं पूरे, क्योंकि उसका जो इम्पैक्ट किया है वो बराबर लगभग पूरा साल हो गया, पूरा इम्पैक्ट उसका है। क्योंकि यहाँ पे जितने टूरिस्ट आ रहे थे अब उतने नहीं आ रहे हैं, जो भी आ रहे हैं लेकिन जो साइड सीन है वो अभी उतनी खुली नहीं है। तो घोड़े का कम से कम ज़्यादा से ज़्यादा हम कमाएंगे अगर 300 से 400 रुपये तक, क्योंकि उसमें घोड़े का जो चारा वो भी नहीं आता है, और हमारा घर भी चलना बहुत मुश्किल है। बैसरन वैली अगर खुल जाए तो लोगों की दिक्कतें काफ़ी कम हो जाएगी। बिल्कुल, बाकी तो अगर बैसरन ओपन हो जाएगा तब, क्योंकि जो भी लोग आते हैं वो बैसरन के बारे में सोचते हैं, क्योंकि वो सबसे मेन जगह है और लोग जाना भी चाहते हैं। हमारी गुजारिश है कि अगर वो ओपन हो जाए तो हम भी खुश हो जाएंगे, हमारा परिवार भी बहुत अच्छी तरह चलेगा। आज कम से कम 30% है, 100% आते थे, आज 30 ही है। 30% टूरिस्ट आ रहे हैं, तो इसमें जितने भी जम्मू कश्मीर का जो मेन सोर्स है ये टूरिज्म के ऊपर चलते हैं। कश्मीर की जो मेहमान नवाजी है वो सबसे बढ़िया है। यहाँ के जितने भी लोग हैं हम सब उनका ख्याल रखते हैं, क्योंकि हमारे वो खुद हम ऐसे समझते हैं कि हमारे परिवार के हिस्से हैं। तो हर टूरिस्ट की हम हेल्प भी करते हैं और उनके साथ अच्छी तरह जाते हैं। हमारा दिल भी खुश होता है जब कोई लोग बाहर से घूमने आता है अपना भाई के पास। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 1 वर्ष पूर्ण झालं असलं तरी त्याचे पडसाद असतील किंवा त्या भ्याड हल्ल्याच्या जखमा आजही प्रत्येक भारतीयाच्या मनावर कुठे ना कुठे असलेल्याच आपल्याला पाहायला मिळतात। आता मी पहलगाम इथेच या सगळ्या परिसरामध्ये, आणि आपण पाहू शकतो या सुंदर अशा व्हॅलीमध्ये देशभरातून महाराष्ट्रातून पर्यटक जे आहेत ते सातत्याने येत असतात। हा जो सगळा पर्यटनाचा भाग आहे, इथे सगळ्यात जास्त पर्यटक येण्याचा टक्का जो आहे तो महाराष्ट्रातून पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात येतात। मात्र गेल्या वर्षभरात तो टक्का संपूर्ण देशातच आणि महाराष्ट्रातच कुठेतरी घसरलेला आपल्याला पाहायला मिळतो। पर्यटक येताना कुठे ना कुठे मनात एक भीती घेऊनच या परिसरात येतात की आता या सगळ्या परिसरात पहलगाममध्ये सुरक्षा नेमकी कशी आहे। आपल्यासोबत काही नागपूरचे पर्यटक आहेत जे इथे आलेले आहेत आणि या सगळ्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहेत। त्यांना विचारूया नेमकं ते इथे आलेत, आता त्यांना काय वाटतं आणि यायच्या आधी त्यांना काय वाटत होतं। मागच्या वर्षी जे हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जी त्यावेळेची जी परिस्थिती होती ती एकदम दहशतीची होती। त्यानंतरही काही दिवसात दहशतीचे वातावरण होतं, पण आता या ठिकाणी आल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर याच दिवशी हल्ला झाला आणि आमच्या या ग्रुपला याच दिवशी इथं येण्याचा योगायोग आला। आणि आजच्या परिस्थितीत पाहिल्यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे दहशत नाही, अगदी शांत वातावरणात हा परिसर अगदी मनोहरात चांगल्या पद्धतीने लोक प्रवासी लोक या ठिकाणी आपला प्रतिसाद देत आहेत। बैसरन व्हॅली जी सगळ्यात सुंदर आहे तीच बघण्यासाठी देशभरातून पर्यटक पहलगाममध्ये यायचे। मात्र या हल्ल्यानंतर ती व्हॅली जी आहे ती बंद करण्यात आली आणि पर्यटकांचा ओढा देखील कमी झाला। त्यामुळे जो आहे
तो व्यवसाय असेल, मग तो घोड्याचा व्यवसाय असेल, गाड्यासाठी जो टुरिस्ट गाडी घेऊन येतात किंवा गाड्या भाड्याने घेतात त्यासाठीचा व्यवसाय असेल, त्याच्यावर मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतो। 1 साल हो चुका है जो हादसा हुआ, लेकिन उस 1 साल के हादसे के बाद क्या बदलाव आया है, क्या फर्क पड़ा है? बाईसरन बंद है तो बाकी सब खुला है। दूध पथरी बंद था, दूध पथरी भी खुल गया, तो अब सारा कुछ खुला है। पहलगांव में बाईसर ही नहीं है, लेकिन आना चाहिए, वो भी खुलना चाहिए। हम गवर्नमेंट से अपील करते हैं कि उसको खोल दो, कि टूरिस्ट प्लेस जो है वो जब आएंगे तो वहीं घूमेंगे, मज़ा लेंगे। सारा टूरिज्म प्लेस जो है ओपन कर दो, हम काम करेंगे। कश्मीरी लोग जो है टूरिज्म पे चलते हैं, 98% टूरिज्म पे ही चलता है। तो हम यही इन्वेस्ट मतलब गवर्नमेंट को अपील करना चाहते हैं कि आ जाओ, उनको हर किसी जगह पे घूमने की जगह दो। टूरिस्ट पूरी तरह सुरक्षित है यहाँ? हाँ, टूरिस्ट हम है तो गम नहीं है। कश्मीरी लोग जब तक है तो तब तक कोई गम नहीं है। हम तो उनको वेलकम करते थे, करके रहेंगे और करेंगे भी। पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झाले आणि या 1 वर्षानंतरही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये या हल्ल्याबाबतचे चटके अजूनही तेवढेच प्रखरतेने जाणवतात। या हल्ल्यानंतर पहलगामचं आर्थिक गणित जे आहे ते पूर्णपणे बिघडलं होतं, आता कुठेतरी ते रुळावर यायला लागलंय, मात्र ते अजूनही पूर्वपदावर आलेले नाही आहे। आणि त्यामुळेच इकडचे व्यापारी असतील किंवा इकडचे स्थानिक असतील यांच्याकडून देशभरातील पर्यटकांना सातत्याने आवाहन करण्यात येते की तुम्ही पहलगाममध्ये या आणि दहशतवाद्याचे मनसुबे जे आहेत ते उधळून लावा। लोकशाही मराठीच्या माध्यमातून सातत्याने गेले 2 दिवस या सगळ्या परिसराचा आढावा घेतला जातोय। इकडची सुरक्षा व्यवस्था कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। इकडचे स्थानिक व्यापारी यांचं नेमकं या हल्ल्याबाबत आज 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। त्यामध्ये या येथील स्थानिकांचं असतील, व्यापाऱ्यांच्या असतील, यांच्या मनात कुठे ना कुठे याबाबतची भीती अजूनही जाणवते। तर पर्यटक जे इथं फिरायला येतात त्यांच्या मनातील सुरक्षेबाबतची भीती नक्कीच जाणवते। मात्र 2 दिवसापासून घेतलेल्या आढाव्यामधून या सुरक्षा व्यवस्थेमध्ये अत्यंत चोख पोलीस कामगिरी करतायत, सुरक्षाचे जवान कामगिरी करतायत आणि यासोबतच आर्मीचे जवानही काम करतायत। त्यामुळे जास्तीत जास्त देशभरातून पर्यटकांनी इथे यावं, येथील आर्थिक गणिताला हातभार लावावा, जेणेकरून पहलगामचं जे जीवन आहे पूर्वपदावर येईल, यासाठी लोकशाही मराठीकडून देखील आवाहन करण्यात येते। कॅमेरामॅन राजेश मन्यार सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, पहलगाम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।